नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड पाहायला मिळेल. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं लिहून पाहायला मिळेल. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या विंडो ओपन होईल. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर साईडला दिलेल्या कॅप्चा यामध्ये टाकून तुम्हाला मी सहमत आहे इथं क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईलवरती जो आधार क्रमांकाला लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला एक OTP पाहायला मिळेल. तो OTP इथं टाकून सबमिट बटनवरती क्लिक करा. तुम्हाला वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आणि नंतर कॅप्चा टाकून मी सहमत आहे OTP पाठवा इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर परत एकदा वडिलाच्या किंवा पतीच्या आधार क्रमांकाशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या क्रमांकाला एक OTP जाईल. तो इथं टाकून तुम्हाला सबमिट करा पर्यायावरती क्लिक करून समोर जायचं आहे. नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल, ज्या ठिकाणी तुम्हाला वडिलाचे किंवा पतीचे नाव इथं सबमिट करायचं आहे. त्यानंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे. तर दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला हो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक नवीन विंडो पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज बॉक्स पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता आपण आदित्य मॅमचं एक ट्विट इथं तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट स्थळावरती ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे सर्वांना आवाहन करते. तर मित्रांनो, शेवटची दिनांक ही 18 नोव्हेंबर 2025 आहे. तर त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करून घ्यावी. नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.